माझ्या आजी-आजोबांच्या काळात त्यांना सगळ्यांना 4-5 सख्खे भाऊ-बहीण असायचे आणि माझ्या लहानपणी मोस्टली एखादी सख्खी बहीण किंवा भाऊ असायचा. हल्ली हम दो हमारा एक असं काहीसं चित्र आहे. गेल्या 50 वर्षांमधला हा ट्रेंड अख्ख्या भारतात आपल्याला पाहायला मिळतो. हे असे बदल का घडले? इतर देशात सुद्धा असेच बदल घडतात का? आणि यातून काय काय शिकता येईल? प्रत्येक देशातील किंवा समाजातील लोकसंख्या 5 वेगवेगळ्या टप्प्यातून जातात. याला डेमोग्राफिक ट्रान्झिशन असं म्हणतात. यात आर्थिक विकास आणि संशोधन खूप महत्त्वाचे फॅक्टर्स आहेत. पहिल्या टप्प्यात जन्मदर आणि मृत्यूदर दोन्ही खूप जास्त असतात. हा काळ साधारण 18 ते 20व्या शतकापर्यंत बऱ्याच देशांमध्ये दिसत होता. या काळी संशोधन कमी होते. आजारांमुळे डेथ रेट्स म्हणजेच मृत्यूदर जास्त असायचे आणि त्यापेक्षा सुद्धा इन्फंट मॉर्टॅलिटी रेट म्हणजेच बालमृत्यू दर अधिक होते. या सगळ्या कारणांमुळे जनरलीच लोक फार जास्त मुलं जन्माला घालायची, कारण त्यातली बरीच मुलं लहान असतानाच मरायची. आणि एकूणच लाईफ एक्सपेक्टन्सी म्हणजेच किती वर्ष एखादी व्यक्ती जिवंत राहील ही देखील फार कमी होती. यामुळे टोटल पॉप्युलेशन ग्रोथ रेटही कमी होता. दुसऱ्या टप्प्यात डेथ रेट कमी आणि बर्थ रेट जास्त अशी सिच्युएशन येते. जी सिच्युएशन अजूनही बऱ्याच डेव्हलपिंग म्हणजेच विकसनशील किंवा अंडर डेव्हलप्ड अविकसित देशांमध्ये दिसून येते. यात टोटल पॉप्युलेशन ग्रोथ आधीच्या टप्प्यापेक्षा जास्त असतो, कारण मृत्यूदर कमी झालेला असतो. तो कमी व्हायची मुख्य कारणे खाद्यपदार्थांचं सप्लाय भक्कम होणं, स्वच्छतेमध्ये सुधारणा येणं आणि आर्थिक विकास जरा बरा होणं. तिसऱ्या टप्प्यात मृत्यूदर कमी असतो आणि बर्थ रेट आधीच्या टप्प्यापेक्षा थोडा कमी असतो. याची मुख्य कारणे कॉन्ट्रासेप्टिव्ज, शहरीकरण, आर्थिक विकास, स्वच्छतेचं महत्त्व, स्त्रियांचं शिक्षण, शेतीवर कमी अवलंबून असणं आणि पगारांमध्ये वाढ होणे अशी आहेत. या स्टेजमध्ये युरोपियन देशांची एंट्री 19व्या किंवा 20व्या शतकातच झाली होती. पण भारतासारखे अनेक देश आत्ता या स्टेजच्या शेवटच्या टप्प्यात आहेत. चौथ्या टप्प्यात जन्म आणि मृत्यूदर दोन्ही कमी असतात, ज्याच्यामुळे लोकसंख्या कमी होते. सध्या जर्मनी आणि जपान या स्टेजमध्ये आहेत. जुन्या मॉडेलनुसार डेमोग्राफिक ट्रान्झिशनचे 4च टप्पे होते. 5वा टप्पा अजूनही वादातीत आहे. काही जण म्हणतात की 5व्या टप्प्यात जन्मदर वाढू शकतील, पण काहींना असं वाटतं की जन्मदर आणखीन कमी होईल. आता अपॉर्च्युनिटी कॉस्ट म्हणजे काय हे जाणून घेऊया. 2 किंवा अधिक पर्यायांमधून निवड करताना तुम्ही जे गमावता त्याचे मूल्य म्हणजे अपॉर्च्युनिटी कॉस्ट. याची आपल्याला रोज अनेक उदाहरणे पाहायला मिळतात. एक एक्झाम्पल की जर तुमच्याकडे 2 घरं आहेत, एक बंद आणि एकात तुम्ही राहता. त्या बंद घराची अपॉर्च्युनिटी कॉस्ट म्हणजे तुम्ही मुकलेले रेंट म्हणजेच भाडं. कुठलाही निर्णय घेताना साधारण आपण या गोष्टी पडताळून पाहतो किंवा पाहायला हव्यात. तर याचा सगळ्याचा इथे काय संबंध? कोणत्याही कपलसाठी मुलं जन्माला घालणं आणि त्यांचं करिअर हे असे 2 चॉईसेस समोर असतात. कारण जर मूल जन्माला घातलं तर करिअर दुर्लक्षित होऊ शकतं किंवा खर्च अधिक वाढू शकतात. ऑब्व्हियसली प्रत्येक गोष्टींना आपण पैशांमध्ये मोजत नाही, पण या निर्णयाआधी कोणतेही कपल आपली फायनान्शियल, इमोशनल आणि फिजिकल कंडिशन पडताळून बघतातच. साधारणपणे जेव्हा लोकांचं इन्कम वाढत असते, तेव्हा त्यांना या गोष्टीला सामोरं जावं लागतं. म्हणून बऱ्याच विकसित देशांमध्ये लोकांना मुलं नसतात आणि असली तर एकच असतं. भारतात आधी म्हटल्याप्रमाणे हल्ली एकच मूल सर्वांना असतं. भारतात सुद्धा मूल न जन्माला घालण्याचा निर्णय बरेच कपल्स हल्ली करतात. अजून एक गोष्ट जी हल्ली विकसित देशांमध्ये पाहायला मिळते आणि काही प्रमाणात भारतात सुद्धा, ती म्हणजे मुलींना लग्न करायचं नसतं. इथे चूक की बरोबर ह्यात पडण्यात पॉईंट नाही आहे. विकसित देशांमध्ये बेसिकली या 2 कारणांमुळे बर्थ रेट्स कमी झालेले आहेत. जेणेकरून तिथे वृद्धांची संख्या वाढली आहे. त्याचे पडसाद त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक विकासात आपल्याला दिसतात. एका स्त्रीला किती मुलं आहेत
या कॅल्क्युलेशनला फर्टिलिटी रेट म्हणतात किंवा प्रजनन दर. अख्ख्या राज्यासाठी किंवा देशासाठी हा रेट ॲव्हरेज बेसिसवर काढला जातो. एका थिअरीनुसार इंटरजनरेशनल वेल्थ फ्लो म्हणजेच 2 पिढ्यांमधील संपत्तीचा प्रवाह कसा आहे यावर फर्टिलिटी रेट म्हणजेच प्रजननाचा दर अवलंबून असतो. या थिअरीनुसार जर मुले आर्थिकदृष्ट्या पालकांसाठी उपयुक्त असतील तर समाजातील फर्टिलिटीची पातळी जास्त असते आणि जर मुले त्यांच्या पालकांसाठी आर्थिक ओझे असल्यास फर्टिलिटी रेट कमी असते. जर इकॉनॉमिक्समधलं बॅकग्राऊंड नसेल तर कदाचित हे वाक्य ऐकून तुम्ही सेंटिमेंटल डायलॉग मारू शकता की मुलं आर्थिक ओझं वगैरे कसं काय असू शकतात एखाद्या पालकांना. पण कॉन्शियसली किंवा सबकॉन्शियसली आपल्या मनात अशा काही भावना येऊ शकतात आणि त्याच्यामुळेच आपण किती मुले जन्माला घालायची याचे डिसिजन्स घेतो. मुले पालकांना उपयुक्त असतील म्हणजे नेमकं काय? तर मुलं मोठी झाल्यावर पालकांची काळजी घेतील ही अपेक्षा असते. याचबरोबर पालकांसाठी आर्थिक ओझे म्हणजे तर मुलांना सांभाळण्यासाठी केलेले सर्व खर्च. ह्या थिअरीनुसार जर संपत्तीचा प्रवाह तरुण पिढीकडून वृद्धांपर्यंत असेल तर फर्टिलिटीची पातळी उच्च असते. अशा केसमध्ये मुले ही पालकांना आर्थिक मदत करतात किंवा करतील म्हणून पालकांनी बरीच मुलं जन्माला घातलेली असतात. या उलट संपत्तीचा प्रवाह उलट दिशेने म्हणजे पालकांपासून मुलांपर्यंत होत असेल तर फर्टिलिटीची क्षमता कमी होते. कारण ह्या केसमध्ये मुलांचा खर्च हा पालकांना ओझं वाटू शकतं म्हणून या पालकांनी जास्त मुलं जन्माला घातलेली नसतात. यामुळे सर्व पारंपरिक मागासलेल्या किंवा गरीब समाजात मुले पालकांसाठी अनेक प्रकारे उपयुक्त असतात आणि अशा समाजातील संपत्तीचा प्रवाह तरुण पिढीकडून वृद्ध पिढीकडे असतो. अशा लोकांमध्ये हाय फर्टिलिटी रेट म्हणूनच आर्थिकदृष्ट्या लॉजिकल दिसते. याच्या विरोधात आधुनिक पुढारलेल्या किंवा उच्च शिक्षित किंवा श्रीमंत समाजामध्ये मुले ही पालकांवर आर्थिक जबाबदारी असते आणि संपत्ती पालकांकडून मुलांकडे जाते. यामुळे अशा समाजात फर्टिलिटी रेट कमी दिसून येतो. आता यातले अजून काही गोष्टी उलगडूयात. इन्कम आणि फर्टिलिटी यांचं एक घट्ट नातं असतं. जेव्हा इन्कम वाढत असतं तेव्हा फर्टिलिटी रेट कमी होत असतं. हेच आपण आत्ता ऐकलं. पण यात काही अपवाद आहेत. फ्रान्समधल्या एका स्टडीमध्ये असं स्पष्ट झालं की वाढत्या बेरोजगारीमुळे कपल्सना मुलं नको आहेत किंवा कमी हवी आहेत. याचबरोबर 2008च्या आर्थिक मंदीनंतर बऱ्याच लोकांनी मुलं जन्माला न घालण्याचे निर्णय घेतले कारण त्यांची स्वतःची आर्थिक स्थिती नीट नव्हती. पण हे काही शॉर्ट टर्म गोष्टी असतील असा अंदाज आहे व अशा तऱ्हेच्या न्यूज विकसित देशांमध्ये जास्त पाहायला मिळाल्या. त्यामुळे कदाचित एकूण देशाची आर्थिक स्थिती आणि तो देश डेमोग्राफिक ट्रान्झिशनमध्ये कुठल्या स्टेजवर आहे हे यामुळे सुद्धा असं घडत असावं. भारतात पण एका रिसर्चमध्ये असं समोर आलं की काही गरीब फॅमिलीजमध्ये फर्टिलिटी रेट कमी आहे कारण त्या फॅमिलीमधल्या स्त्रियांना कामासाठी बाहेर जावं लागतं आणि त्यामुळे जास्त मुलांचा खर्च आणि सांभाळ करणे परवडत नाही. चायनामध्ये वन चाइल्ड पॉलिसी 1980 ते 2015 इम्प्लिमेंट केली होती कारण तिथलं पॉप्युलेशन खूप जास्त प्रमाणात वाढत होतं. या पॉलिसीचा त्यांना कितपत फायदा झाला हे सांगणं सोपं नाही आहे कारण याच दरम्यान चायनाची आर्थिक वाढ खूप प्रमाणात झाली होती. बऱ्याच रिसर्च पेपर्समधून असं समोर आलं की चायनामधली पॉप्युलेशन ग्रोथ रेट हा कमीच झाला असता कारण त्यांचा आर्थिक विकास होत होता. ते ऑलरेडी एका डेमोग्राफिक फेजमधून दुसऱ्या डेमोग्राफिक फेजमध्ये प्रवेश करत होते. यामुळे या बदलामुळे वन चाइल्ड पॉलिसीचं किती जास्त कॉन्ट्रीब्युशन आहे हे सांगणं कठीण आहे. काही रिसर्चर्सना असं वाटतं की या पॉलिसीचा त्यांना काही काळ उपयोग झाला खरा पण नंतर आर्थिक विकासानेच पॉप्युलेशन ग्रोथ रेट कमी केले होते. त्याचबरोबर तिथे सिनियर सिटिझन्सची संख्या देखील वाढली. ह्या पॉलिसीचा सर्वात मोठा प्रॉब्लेम झाला तो म्हणजे सेक्स रेशो
ज्यात मुलं आणि मुली यांच्या संख्येची तुलना केली जाते, तो रेशो खूप प्रमाणात घसरला. साधारण 40 मिलियन मुलींची कमतरता निर्माण झाली. यामुळे बरेच सोशल प्रॉब्लेम्स निर्माण होत गेले. अबॉर्शन्सची संख्या पण वाढली आणि त्याचबरोबर बऱ्याच मुलींना वाळीत टाकल्यामुळे अनाथ मुलींची संख्या वाढली. भारतात देखील इमर्जन्सीच्या काळात पॉप्युलेशन कंट्रोलच्या नावाखाली फार गोंधळ घातलेला होता. या पॉडकास्टमध्ये वारंवार आपण डिस्कस केलेले आहे की गव्हर्नमेंटने नेमकं कोणत्या गोष्टींमध्ये लक्ष घालायला हवं. समाजातील सो कॉल्ड प्रॉब्लेम्स जर आर्थिक विकास किंवा फ्री मार्केट्स, ज्याला मुक्त बाजारपेठ म्हणतात, जर ते सॉल्व्ह करायला समर्थ असतील तर गव्हर्नमेंटने त्या गोष्टींमध्ये फारसं पडू नये. पॉप्युलेशनकडे बघण्याचा दृष्टिकोन आपण बदलला पाहिजे. जर सगळ्या भारतीयांना असं वाटतं किंवा भारत सरकारला असं वाटतं की आपली पॉप्युलेशन खूप वाढली आहे आणि ती कमी व्हायला हवी, तर आर्थिक विकासासारखं दुसरं कोणतंच औषध बरोबर नाही. भारताचे माजी फॅमिली प्लॅनिंग मिनिस्टर करण सिंग यांनी 1974 साली UNOच्या एका कॉन्फरन्समध्ये भाषण दिलं होतं. त्यातलं त्यांचं एक वाक्य फार फेमस झालं. ते म्हणाले की आर्थिक विकासच सर्वात मोठा गर्भरोधक आहे. तुम्ही हा एपिसोड स्पॉटिफाय, इकॉनगली वेबसाईट आणि लीडिंग पॉडकास्ट ॲप्सवर ऐकू शकता. मी दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवार नवीन एपिसोड्स घेऊन येतो. तुमचा फीडबॅक आणि सजेशन्स शो नोट्समध्ये दिलेल्या माझ्या ब्लॉग, लिंक्डइन किंवा ट्विटर अकाउंट्सवरून मला नक्की कळवा.